गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आज आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली ब्लॉगमधला आपला 49वा दिवस आहे. तर प्लीज जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कालच्या दिवसात आपण सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खूप स्ट्रगल केला आणि 30 ऑर्डर कंप्लीट केले. तर आजच्या दिवसात किती ऑर्डर होत आहेत नो आयडिया. आज तर काही टार्गेट ठेवणार नाही, काल टार्गेट ठेवलेला म्हणून तो टार्गेट कंप्लीट केला आहे. तर लेट्स सी, बघू. आज पण 30 ऑर्डर मारायचेच आहेत, बट ते आता किती वाजेपर्यंत होतील, किती आणि कधी कसे होतील काय माहिती नाही. तर लेट्स सी, पूर्ण ब्लॉग बघा. आणि पहिली ऑर्डर आपल्याला जयसुधाबोध घ्यायचे, ती ऑर्डर द्यायला जायचं आपल्याला मातोश्री गेटला, म्हात्रे गेटला. तर लेट्स सी, ही ऑर्डर देऊ. आज जयसुधा चालू झालं आहे अँड नाश्ता पण करायचा आहे. तर लेट्स सी, बघू नाश्ता करायला टाईम भेटतो का. तर चला काय, ती बघा पहिली ऑर्डर जयसुधा म्हणून घेतली आहे. ही आपल्याला ऑर्डर द्यायची आहे म्हात्रे गेटला. अँड गर्दी पण होती जयसुधाला, पण नाश्ता पण करायचा होता. तर ॲक्च्युली मी काय होतं, पहिला ही ऑर्डर देतो, त्यानंतर मग नाश्ता करायला येतो, कारण ही ऑर्डर लेट झाली नाही पाहिजे. आधीच ऑर्डर कमी आहेत, त्यामध्ये परत ही ऑर्डर लेट झाली तर पुढची ऑर्डर नाही भेटणार. तर चला काही, सकाळी 8 वाजल्यापासून आता 10:15 वाजलेत, एकच ऑर्डर झाली आहे. अँड दुसरी ऑर्डर भेटलेली बट ती दिवामार्टची, आय थिंक ती चुकून आलेली मला, कारण की दिवामार्टची जी ऑर्डर होती ना ते दिवामार्टवालेच घेऊन जातात. तर अजून ऑर्डर नाही आले, 10:15 10:30 वाजत झाले. जाऊ आता पहिला नाश्ता करायला, जाऊन दे आज. आणि मेन म्हणजे काय माहिती का, मंथ एट पण आहे, त्यामुळे आता भरपूर जण ऑर्डर कमी करत आहेत. तर काय नाही, चला काही आता जस्ट निघतच होतो. बट एक ऑर्डर लागली आपल्याला कोल्हापूर डोसाठी, ती न्यायची आपल्याला आनंद यात्रेमध्ये. तर ही आपली दुसरी ऑर्डर आहे. आणि आज आय थिंक मला वाटतं 20च ऑर्डर होतील असं वाटतं, कारण की रोजच्या ऑर्डर येतं ना त्या हिशोबाने, तर मला वाटतं 20च ऑर्डर येतील. बट ट्राय करणार आहे 30 ऑर्डरचा, विल ट्राय. काय जेव्हा दुसरी ऑर्डर कोल्हापूर डोसामधून घ्यायची होती, ही ऑर्डर आता आपण पिकअप केली आहे आणि आपल्यालाही द्यायला जायचं आहे. आपला काय बोलतात ते, विठ्ठल मंदिरच्या इथे आहे, मुंब्रा कॉलनी, दासचा रिक्षा स्टँड. अँड आज ऑर्डर पण स्लो आहे, त्यात भरपूर स्लो आहे, तरी आपल्याला ऑर्डर मारायचं आहे गाईस. तर आता वाजलेत बरोबर 11 अँड 8 वाजल्यापासून आय थिंक मी 2च ऑर्डर मारल्या आहेत. अँड आज भरपूर ऑर्डर स्लो आहेत, आणि बाकी ज्यांनी पण मारले असेल तर मला म्हणजे 3-4 ऑर्डर तर भेटल्या नाही, आणि म्हणजे टोटल 2, आणि बाकी त्यांचे झाले असेल. तर आता जाऊ डायरेक्ट देशी गोपला. मला मेन म्हणजे कालव्याला पण जायचं आहे, तर म्हणून त्याला फोन करतो, आता जायचं आहे कारण संध्याकाळी जायचं आहे. तर आता गेलं तर बेस्ट होईल, कारण की आता ऑर्डर नाहीत, नंतर दुपारच्या टायमिंगनंतर ऑर्डर आलं तर जायला नाही भेटणार. तर मग आताच जाऊन येऊ. तर चला गाईज, आपल्याला टोटल आता 11:30 वाजले आहेत, आणि आपला तिसरी ऑर्डर होता महाराष्ट्र आईस्क्रीममधून घ्यायची आहे. ती द्यायची आहे चिन्मय हाईटला. अँड 11:30 म्हणजे बघा तुम्ही, एवढ्या टायमिंगनंतर आता तिसरी ऑर्डर भेटली आहे. म्हणजे एवढ्या आज ऑर्डर स्लो पण आहेत, आणि आज रायडर पण जास्त आहेत, त्यामुळे जास्त ऑर्डर नाही होणार आहेत. आणि हा बघा आला आहे, सकाळीच ऑर्डर मारतो सकाळी. मी पण सकाळी येतो, बट आता याच्या ऑर्डर माझ्यापेक्षा जास्त झाले असतील. त्याच बघा तिसरी ऑर्डर महाराष्ट्र आईस्क्रीममधून. अँड आपल्याला ही घेऊन जायचे आहे चिन्मय गेट्स. तर बरोबर आता 12 वाजला, 10 ते 15 मिनिटं बाकी आहेत. आणि आपल्याला जायचं आहे आता कालव्याला, ही ऑर्डर देऊन कालव्याला जाणार आहोत. तर चला काहीच, आपले 3 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. म्हणजे 3 ऑर्डर म्हणजे एवढे काय हे नाहीत माझ्यासाठी. तर आज भरपूरच स्लो ऑर्डर दिलेत माझ्याकडलं, म्हणजे ऑर्डर पण नाहीत आणि रायडर पण भरपूर आहेत. त्यामुळे आतापर्यंत मला 3 ऑर्डर झाले, सकाळी 8 वाजल्यापासून आणि आता रात्री 12, सकाळी दुपार 12पर्यंत. आणि आता आपल्याला जायचं आहे कालव्याला. गाईज मग अशी 3 ऑर्डर मारल्या, कालव्याला बघा हे सामान घेऊन जायचं आहे. चेडाची मिठाई आहे, ते कुठे जायचं आहे ते रिव्हिल ट्रेन बघू आता आहे कुठची. फास्ट ट्रेन आहे, स्लो ट्रेन लागली नाही अजून. लगेच भेटली ट्रेन भेटते ना. हो, रिक्षा आहे का खाली. चला काही, जसं आलो रिक्षा स्टँडला तशी लगेच रिक्षा भेटली. जसं दिवाळीला आलो ट्रेन भेटली, तसं तिथं आलो ना तशी रिक्षा भेटली, आणि लगेच रिक्षा काढलेली पण नाही, आणि पॅसेंजर बसलेले होते. चला काही स्टॉलीला आपल्या रिक्षावाल्यांनी 5:30 नाक्यावरती सोडलं आहे. आपल्याला 5 ते 10 मिनिटं चालत जायचं तिकडे जाऊन
ते सामान जे आहे गिफ्ट ते द्यायचं आहे आणि तिकडून परत आपल्याला एक वस्तू घेऊन यायची आहे. तर टोटल आय थिंक हे सगळं करण्यात चालू आहे, येऊन जाऊन टोटल 1 तास होणार आहे. तर तोही ना ऑर्डर पण होतं, त्यामुळे जाऊन येऊया आपण कालव्याला. तर चला काही जे बघा, ही वस्तू घ्यायची होती आपल्याला फक्त 5 मिनिटचं पण काम नव्हतं की जाऊन द्यायचं आहे आणि रिटर्न लगेच निघायचं आहे आणि झालं आपलं काम. जे आपण द्यायला आले खारेगावला, हीच घेऊन जात आपल्याला नवनाथकडे द्यायचे आहे. आणि आता जाताना परत रिक्षा भेटली पाहिजे टायमिंगवर, मग पोचू आपण. आणि मग नंतर जाताना गेल्यावरती परत जेवढे आपण ऑर्डर मारू ना, बघू आता किती ऑर्डर होतील आजच्या दिवसात. चला तर गाईज, आपल्याला रिक्षा पण ऑन टाईम भेटलेली आहे. जसं मला शिकवलं तसं आपल्याला टायमिंगवर भेटलं, सगळ्या टायमिंगवर झालं, ट्रेनचं टायमिंगवर भेटते. जाऊया आता डायरेक्ट दिव्याला. चला तर गाईज, आपण कालवा स्टेशनला आलेलो आहे. बघू, रिक्षा पण टायमिंगवर भेटली, ट्रेन पण आपल्याला टायमिंगवर भेटते. तर बेस्ट होईल. दिव्याला गेला तर म्हणतो किती टाईम झाला आपल्याला कालव्याला यायला आणि कालव्यावरून दिव्याला जायला. याची पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. बघू ट्रेन लागली आहे का, कुठवा ट्रेन लागली आहे. 12:54 स्लो आहे. तर चला काही आता बरोबर 1 वाजता दिव्यावरून निघालो, 12:20ला निघालो. निघायला बरोबर 40 ते 45 मिनिटं गेले. आपल्याला ऑर्डर मारायची, चार्जिंग पण संपली. आणि आता बघू इथे दिव्याला TC आहेत का, कारण की तिकीट काढली आहे. तिकीट तर मला समजला की टाईम 12:20ला तिकीट काढलं. तर चला गाईज, फायनली आलो आता आपण दिव्याला म्हणजे कालव्यावर इथे यायला टोटल 40 ते 45 मिनिटं गेलेत. अँड सकाळपासून आपले 3 ऑर्डर झालेले आहे. आणि आता आपला नॉनस्टॉप कन्सिस्टंट आता ऑर्डर मारायचे आहेत. 2 ऑर्डर भेटले आहेत, एक अमूलमधून घ्यायचे आणि एक लकी बिर्याणी. तर लेट्स जाऊ फटाफट त्या 2 ऑर्डर घेऊ. नाही, दोन्ही ऑर्डर तिथं द्यायचे, एक चंद्रगडमध्ये द्यायची आणि एक अर्जुन रेसिडेन्सी. टोटल होते 5 ऑर्डर. आणि आज किती ऑर्डर होतील काय आयडिया नाही, मगाशी बोललो तसंच. पण आता ऑर्डर कन्सिस्टंट मारायचं आहे आपल्याला, नॉनस्टॉप ऑर्डर मारायचे आहेत गाईस. तर आता आपल्या टोटल 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 1:51 झाल्या आहेत. आणि मला 6वी ऑर्डर एशियन किचनमधून घ्यायची आणि गाडी मॉडर्न किचनच्या इथे लावलेली, त्यामुळे शॉर्टकट आलो इथून. अजून रेसिडेन्सीला ऑर्डर देऊन कंप्लीट झाली आपली. गाईस, तर आपले एशियन किचनची जी ऑर्डर होती 6वी, ती 7व्यात द्यायची होती, ती ऑर्डर कंप्लीट झाली आहे. आणि आता बरोबर 2:30 वाजले आहेत. आता इथंच वेट करणार आहे, कारण की पुढची ऑर्डर एक्सेप्ट करायची. जर गाडीवर असतो तर ऑर्डर भेटत नाही, म्हणजे तो प्रॉब्लेम असतो. इथं वेट करेन आणि जी ऑर्डर भेटेल मग लगेच त्या हॉटेलला जाईल आणि मग पुढची ऑर्डर ती ऑर्डर देऊन डिलिव्हर मारून वगैरे ॲक्सेप्ट करा. चला गाईज, आपले टोटल 6 ऑर्डर झाले आहेत आणि 3 वाजले आहेत. आणि आता 7वी ऑर्डर लागली आहे मॉडर्न किचनची. आणि हे बघा, हे ऑर्डर मारतायत वन साईड. नाही, कधीच उचलली. तर 7वी ऑर्डर माझ्याकडे आहे मॉडर्न किचनची, चंद्रगडमध्ये द्यायची आहे. आणि 3 वाजेला बरोबर 10 मिनिटं आहेत. तर आपली 7वी ऑर्डर आहे. 7वी ऑर्डर आता जस्ट घेतली मॉडर्न किचन. ही ऑर्डर आपल्याला चंद्रगडमध्ये द्यायची, चंद्रगड रेसिडेन्सी. आणि 3 वाजेला बोललेलं 10 मिनिटं, आता 5 मिनिटं राहिले आहेत. 5 मिनिटं तिथे मी द्यायला राहिली, काही ट्राफिक होतं मुंब्रावळले. आणि आता ही 5 मिनिटात आपल्याला ऑर्डर डिलिव्हर मारायची, म्हणजे 7 ऑर्डर कंप्लीट. तर चला गाईज, फायनली आपल्या 7 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि भावाचे क्यूआरचा प्रॉब्लेम झाला आहे टिटोच्या, माझा पण थोडा प्रॉब्लेम झाला, बट मी माझ्या अकाउंटला घेतो आहे. अँड आता मला 8वी ऑर्डर शेजवानमधून घ्यायची आहे. ती ऑर्डर आता कुठे द्यायची आहे काय आयडिया नाही, मला ॲड्रेस पण नाही बघितला. तर जाऊन डायरेक्ट आता शेजवानला टाईमपास करूया आणि तिथे जाऊन ॲड्रेस चेक करूया. बघा गाईज, आपली 8वी ऑर्डर आहे आजच्या दिवसातली. ही ऑर्डर आपल्याला देसाई रेस्टॉरंट लास्ट ब्रिज तिथे जायचं. ती ऑर्डर आहे नियर बाय देसाई रेस्टॉरंट दिलं आहे. आणि 8वी ऑर्डर 3:30 वाजले आहेत. 8 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. आणि हा बिचारा माझ्या 11 वाजता आला आहे आणि याचे 10 ऑर्डर झाले आहेत. आणि मी सकाळी 8 ऑर्डर 9ला पहिली ऑर्डर भेटली आणि माझी 8वी ऑर्डर आहे.
काही कधी ना कधी होतो. अरे तो और एक रायडर आहे काय सायकलवाला. तर चला गाईज फायनली आपल्या 8 ऑर्डर कंप्लीट झाल्या. आता वाजले 3:30 अँड म्हणजे सकाळी 8 तर सोडून द्या, 9 वाजल्यापासून मी 3 वाजलेत आणि फक्त माझ्या 8 ऑर्डर कंप्लीट झाले. तर 3 एवढ्या तासामध्ये फक्त 1 तास पण कमी करा कारण की मी कालव्याला गेलो. एवढा बाकी म्हणजे फक्त आज एवढ्या 8 ऑर्डर झाल्या आहेत. आज रायडर जास्त आहेत, ऑर्डर कमी आहेत. आणि एवढंच अजून काय नाही. आणि आता पेट्रोल पण भरायला जायचं आहे. जर थार्टीची जर ऑर्डर भेटली तर बेस्ट आहे. थार्टीचे 2 ऑर्डर भेटल्या तर म्हणजे एकाच टायमाला 2 ऑर्डर आणि 10 ऑर्डर कंप्लीट. आणि मग आपलं टार्गेट राहील 10 ऑर्डरचं. 20 ऑर्डर जेवढ्या लवकर होती त्यावरती आणि नंतर ऑर्डर पण असणार ते पेंडिंग डिपेंड असतो कारण की ऑर्डर जर जास्त नाही आलं ना टायमिंगवर मग 30 ऑर्डर पण होणं मुश्किल आहे. तर पहिला आता घरी जेवायला जातो फोन आलेला मम्मीचा. गाईज फायनली आलो आता जस्ट घरी. भरपूर दिवसानंतर दुपारी जेवायला आलो आहे. जेवायला बघा काय काय डाळ भात पोळी आणि चवळीची आमटी मस्तपैकी जेवणार आणि मग ऑर्डरला परत पप्पा जेवले. तर हे बघा गाईज घरी जेवायला गेलतो. जेवायला जाताना एक ऑर्डर उचललेली ती होती बर्गरची आणि ही ऑर्डर आपल्याला साब्यात द्यायची आहे. तर ही आपली 9वी ऑर्डर आहे. आता परत आपल्यासोबत कोण आहे, तुझं नाव काय? अर्षद. काल किती ऑर्डर मारल्या भावा? काल मी 10 ऑर्डर मारल्या आणि 10 ऑर्डर ना. आता आम्ही ट्रिपल सीट एक ऑर्डर द्यायला चाललोय. मग चिकलची वाट लावली. जाऊ पहिला ही ऑर्डर देऊ. हा ट्रिपल सीट जातोय. काय मस्ती करायची नाही, फालतूगिरी करायची नाही. तू करू नको. तर हे बघा 2 रायडर एक ऑर्डर द्यायला 3 रायडर होती. माझी ऑर्डर होती बट या दोघांना एकत्र घेऊन आलोय. टोटल 9 ऑर्डर झाले. 4:30 वाजले जातात टोटल. ही कोणतरी होती रे? आणि आज मला 20 ऑर्डरसाठी भरपूर हार्डवर्क करावं लागतं. म्हणजे एवढ्यात माझे 20 ऑर्डर कंप्लीट होतात बट आज भरपूर हार्डवर्क करावं लागेल यार 20 ऑर्डरला. आणि या बघा अजून एक सायकलवाला आला. टिटो राइडर विथ फायर. तू भी भेटेगा? आजा भेट द्या. तर हे बघा सगळे रायडरकडे आता ओ श्री नाईक बिग फॅन. तर हे बघा सगळ्यांकडे ऑर्डर आहे आणि माझ्याकडे आता प्रशासन पूजेतून ऑर्डर घ्यायची आपल्याला श्री हॉटेलचे गणेश नगरला. येतोय का तू? येतोय का? घेऊन जाणार तर चल. हा, चल. हा चल. बघा असं बोलतो हा आणि चल घेऊन नेतो. जात नाही. आणि नेला तर नाही नेलं तर चला गाईज आता याला साबेतली ऑर्डर देऊ. And आता जाऊ घेऊन. जर हिने नाही घेतली तर चला गाईज फायनली आपले 10 ऑर्डर कंप्लीट झाले आणि आता वाजतात बरोबर 5:30. आणि आता आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत नेटफ्लिक्सची. एक नेटफ्लिक्सला न्यायची आणि नेटफ्लिक्सवरून इकडे आणायचे म्हणजे दिवा खावली ते खार्डीला द्यायची आहे. आणि खार्डीची ऑर्डर आहे ती आपल्या इथं दिवामध्ये द्यायचं. आणि मेन म्हणजे पेट्रोल पण भरायचं आहे. आता पहिला पेट्रोल भरील नंतर मग ते नेटफ्लिक्सची ऑर्डर घेईल आणि मग बाकी सगळं प्लॅन आपला आहे. रेस्ट जाऊ फटाफट. आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे बट पाऊस थोडा वेळ थांब बघू. आता ऑर्डर मारायचं जाम. जी बघा 11वी ऑर्डर दिवा खाऊगल्लीमधून घ्यायची होती. आणि टोटल आता आपल्याकडे 3 ऑर्डर आहेत. 2 ऑर्डर नेटफ्लिक्समधून घेऊन यायचे आहेत आणि ही आपण जाऊन आपल्याला खाडीला द्यायची. आणि मेन म्हणजे पेट्रोल आहे गाडीत बट तिथपर्यंत पोचली पाहिजे गाडी. पोचली तर बेस्ट नाहीतर मग काय याला धक्का मारायला लावणार आहे. जर गाडी पोचली तर बेस्ट. अरे भावा खायला घेतलं. थँक्यू. बोलला असं काय तर दिला असं नाही घेऊन. चला जाऊ आता ही ऑर्डर घेऊन. तर चला गाईज फायनली पेट्रोल पंपावरती आलो. पेट्रोल भरला. आज मी फक्त 100चाच पेट्रोल भरला कारण की रोज 200चा पेट्रोल भरतो. कारण माहिती आहे का 30 ऑर्डर माझा टार्गेट ठेवतो आणि आज 30 ऑर्डर होणार नाही होणार नो आयडिया. चान्सेस कमी आहेत. आणि आता फक्त माझे टोटल 10 ऑर्डर झाले तरी ती एक ऑर्डर आहेत ती द्यायची आहे. आणि म्हणजे टोटल माझे आता 3 ऑर्डर आहेत म्हणजे 13 ऑर्डर. आणि मग रात्री आपल्याकडे 20 ऑर्डरसाठी 7 ऑर्डर बाकी आणि 30 ऑर्डरसाठी 17 ऑर्डर मारावं लागेल. आज 20च ऑर्डर मारणार आहे. कंप्लीट झाले आपला प्लॅन फिक्स आहे 20 ऑर्डर मारायचा. नंतर जर ऑर्डर जास्त पेंडिंग असल्या 10-12 ऑर्डर पेंडिंग असल्या तर मग ट्राय करेल की 30 ऑर्डर मारायचा. आता ही ऑर्डर घेतली होती जरा फटाफट जाऊ. आणि हवा किंवा मस्त आली एकदम फुल हवा आणि पावसाचं वातावरण झालं नाही पण एवढी जोरात जर हवा असली ना तर पाऊस 100% असं येत नाही पाऊस. आणि आता जाऊया पहिला नेटफ्लिक्सला ऑर्डर घेऊया. जास्त पण लेट न करूया. आधीच लेट झाली ऑर्डर. तर हवा तुला कसं वाटतं पाऊस येईल का?
पाऊस तर नाही येणार पण तुम्हाला खिलवणार का बोल. काय खेळायचं तुला बोल. हा चल काहीतरी खिलव नाही तर हा, लॉग चल. मध्ये बघा येणे खिलवलं नाही तर मला कंप्लेंट टाकणार याची. ठीक आहे आता भाव बोलला काहीतरी किलो भावाला किलो तर आता खूप पण लागले मला पण जास्त तर जाऊ आपण पहिला ऑर्डर कम्प्लीट करू. तर चला गाईज फायनली आपल्या टोटल 12 ऑर्डर कम्प्लीट झाल्या आहेत आणि 13वी ऑर्डर घेतली आहे ती आपल्याला मुंबई ओनली द्यायची आहे. कस्टमर थोडे वैतागले तर लेट झाली ऑर्डर 1 तास झाला आहे पण आता काय करणार त्या साईडने यायला साईडपर्यंत थोडा टाईमच लागतो आणि ऑर्डर पण थोडी लेट भेटली आहे. बघू आता कन्व्हिन्स करून कशी कशी द्यावी लागेल ऑर्डर. जर नाही घेतली तरी ठीक घेतली तर बेस्टच आहे. आणि आता आपले मग टोटल 13 ऑर्डर होतील. मी आता आयला सोडणार घरी जाणार आहे. आता त्यानंतर आपल्याला ऑर्डर मारायच्या आहेत किती 7 ऑर्डर मारायच्या आहेत. आज मी फक्त टार्गेट ठेवलं आहे 20 ऑर्डरचं फायनल टार्गेट आहे आपलं. त्याची जाऊ आता पहिला ही ऑर्डर देऊया आणि बाकी मग सगळं पुढच्या ऑर्डर बघू. गाईज ही बघा आपली 13वी ऑर्डर. आजच्या दिवसातली आपली 13वी ऑर्डर नाही तर आपले एवढ्यात ह्या टायमिंगला सकाळी 8 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत 20+ ऑर्डर असतात. 20 ते 22-23 ऑर्डर असतात. बट आज फक्त आणि फक्त ही ऑर्डर पकडून 13 ऑर्डर झाल्या आहेत. त्याच्यातल्या माझ्या 2 ऑर्डर कॅन्सल झाल्या. मग ती ऑर्डर जी कस्टमरने कॅन्सल केली अँड आता बघू आज फक्त आता मी 20 ऑर्डर मारणार फायनल केलेलं आहे. ही ऑर्डर वेस्ट काय जी बघा आजच्या दिवसातली आपली 14वी ऑर्डर चाट एक्सप्रेसमधून घ्यायची होती सकाळपासून आणि आता वाजले 8:15 वाजलेत आणि आपली 14वी ऑर्डर म्हणजे आपण 20 ऑर्डर कंप्लीट करूनच आता घरी जाणार आहे. आज भरपूर हार्डवर्किंग होतं आजची ऑर्डर कारण आज ऑर्डर पण नाहीत काहीच नाही आणि माझ्या नशिबात ऑर्डर पण नाही आणि कोणती तरी नजर लागली आहेत. बस 30 ऑर्डर मारायचो ना बट होय ना उद्या परत आपण कमबॅक करणार आहे. चला गाईज फायनली आपले 14 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि 14 ऑर्डरमध्ये आता लास्टची 14वी ऑर्डर होती साबे द्यायची होती आणि अजून 2 ऑर्डर भेटल्या आहेत त्या पण आपल्या आगासांच्या आहेत आगासान साईडच्याच आहेत. एक एक्झॉटिकमधून घ्यायचे आणि एक गणेश पेटकरमधून म्हणजे आपले टोटल 16 ऑर्डर होते. 8:30 वाजले आता फक्त 20 ऑर्डर कंप्लीट करायला टार्गेट ठेवलं आपण. ही बघा आपली फायनली 15वी ऑर्डर एक्झॉटिक हॉटेलमधून भेटली आहे आणि ही ऑर्डर आपल्याला कुठे द्यायची आहे आगासांना आणि दुसरी एक ऑर्डर घ्यायची गणेश पेटकेरमधून. ती पण वाटतं आपल्याला त्या साईड त्याच रूटला द्यायचे पण आता पहिला ऑर्डर घेऊया जाऊया. आता ट्राफिक तर जाम झालं आहे गाडी कशी कशी काढायची आपल्याला बाहेर. ही 15वी ऑर्डर आहे भाई गाईस. तर आपल्या 15 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि ही बघा ही 16वी ऑर्डर श्री हॉटेलच्या इथे द्यायचे आणि सोबत प्राण आहे. त्याचे ऑर्डर किती आल्यात काय माहिती नाही तर किती वाजता पार्ट टाईम करतो का काय करतो. तुझी ऑर्डर किती आल्यात 5. कोणीतरी नजर लावली आहेत बरं रोजचे मी 30 ऑर्डर माझ्या आज माझे फक्त 15 ऑर्डर तर चला जाऊ ही 16वी ऑर्डर देऊया. तर चला काहीच आपल्या 16 ऑर्डर कंप्लीट आणि 17वी ऑर्डर एक्झॉटिकची लागली आहे. ती आय थिंक शांतीनगरला द्यायची आहे. त्यानंतर आपल्या 20 ऑर्डरसाठी 3 ऑर्डर बाकी आहेत. त्या 20 ऑर्डर कधी होतील काय माहिती नाही. जास्तीत लवकरात लवकर 20 ऑर्डर कंप्लीट करायला पाहिजे. ते बघा 17वी ऑर्डर आहे एक्झॉटिक हॉटेलमधून आणि ही ऑर्डर द्यायची आहे शांतीनगरला आणि आता वाजले किती वाजले रे 9:15 9:30 वाजले आणि 17वी ऑर्डर म्हणजे एवढ्यात आपले 30 ऑर्डर असायचे कंप्लीट म्हणजे 30-25 ऑर्डर असायचे बट आज एवढं कमी मगापासून तेच बोलतो आहे बट यार खूप कंटाळा आला आज ऑर्डर मारायला आणि आज ऑर्डर पण स्लो आहेत आणि रायडर भरपूर आहे त्यामुळे ऑर्डर माझ्या होत नाही. आता उद्या आपल्याला कमबॅक करावं लागेल. तर लेट्स जाऊया ही ऑर्डर देऊन येऊया फटाफट. गाईज ही बघा आपली 18वी ऑर्डर वाजले किती आहेत रे उत्सव हॉटेलमधून घ्यायची होती 18वी अँड आता 10 वाजले आहेत. 18 ऑर्डर मारायला 10 वाजले आहेत. त्यानंतर अजून 2 ऑर्डर आहेत. ऑर्डर भेटल्या नाहीत बट बघू जवळच्या एका टायमाला जर 2 ऑर्डर भेटल्या ना म्हणजे 11पर्यंत आपण फ्री होऊ शकतो बट बघू आता नशिबावरती आहे. ही ऑर्डर कंप्लीट करून मग आपल्याला 2 ऑर्डर मारायचं आहे. ही ऑर्डर ज्ञानेल बिल्डिंगमध्ये जायची. तर चला गाईज फायनली आलो आता जस्ट घरी आणि आजचा जो दिवस होता फुल हार्डवर्क होता कारण की सकाळी 8 वाजता उठलो त्यानंतर 9-9:30 मला पहिली ऑर्डर लागली. त्यानंतर ऑर्डर मारत गेलो बट काय ऑर्डर होते ते भेटले नाही आणि टोटल माझे 8 वाजल्यापासून रात्री सकाळी 9 वाजल्यापासून माझे रात्री आय थिंक 11 वाजेपर्यंत बरोबर 11 ते 10:30 पर्यंत 18 ऑर्डर झाल्या. 20 ऑर्डर मारत होत्या बट काही कारणामुळे 18 ऑर्डर मारल्या आणि कारणामुळे तर नाही 18 ऑर्डर का झाले कारण की
20 झाले असते, पण मला इकडे बाहेर जायचं होतं, तर तो पण ब्लॉग बघायला भेटेल. जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. अँड आजच्या दिवसामध्ये अशी मला वाटते की नजर लागली, कारण की रोज 30-30 ऑर्डर मारायचो, एकदा 2-40 ऑर्डर मारलो. बट काय करणार आहे, कोणची तरी नजर लागली, कारण की त्यामुळे आज माझे फक्त एवढे 18 ऑर्डर झाले आहेत. नाही तर माझे 20 ऑर्डर डेली कंपल्सरी होतात, ते पण सगळ्यात लवकर. कारण की सकाळी एवढ्या लवकर येऊन पण माझे एवढे ऑर्डर कमी झाले आहेत. काय करणार नाही आता, त्याला गॉड्स प्लॅन जे होत आहे अच्छे के लिए होत आहे. आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो, कारण की नवीन एकदम भारी ब्लॉग बघायला भेटत आहे तुम्हाला. आता भरपूर थकलोय, आता वाजले 3, आता परत उद्या सकाळी उठायचं आहे 8 वाजता, परत ड्युटी जायचं आहे. तर बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ. मिळते अभी आपण नेक्स्ट डेली ब्लॉग में. तब तक के लिए गुड नाईट.